मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण 10 एप्रिलला केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते होणार आहे। दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसवण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती अहिल्यानगरमध्ये बसवण्यात येते। हा देशातील दुसरा पुतळा आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे। यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचंही आमदार जगताप यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी ज्येष्ठ नेते संभाजीराव भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजयराव साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, जयंत गायकवाड, सुनील शिंदे, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय जगताप, सिद्धार्थ आव्हाड, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, गौतमी भिंगारदिवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगताप म्हणाले, संविधानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होत असतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास मदत होत असून शहराच्या वैभवात देखील मोठी भर पडणार आहे। घटनेची सुरक्षा देखील राखली जात आहे। डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारत असून त्याचा चौथरा 18 फूट उंचीचा असून त्यावरती 10 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे। 10 एप्रिलला भव्य अशा सोहळ्यात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे।